संख्या वाढलेले आहे. डे 16. सर आपण बोलत होतो डिसिप्लिनच्या अंतर्गत कंट्री बद्दल बोललो आणि सध्या आपला टॉपिक चालला होता की देशप्रेम. या कॉन्सेप्टशी निगडित मी बोललो होतो की आपल्यापैकी कोणतरी काहीतरी पॉइंट. जस्ट अ मोमेंट सर. ओके. हा. सो डिसिप्लिनच्या अंतर्गत आपण अनेक गोष्टी घेतल्या. त्यातलं टाइम टेबल विषयी आपण चर्चा करत होतो. तो ही पार्ट ऍक्च्युअली येणारच आहे पुढे, किंवा कोण कोण कसं कसं कोणत्या पद्धतीनं रिक्वायरमेंट्स मीट करतंय, काय काय अडचणी येतात, कोण किती जवळ आलंय टाइम टेबलच्या, काय काय कमिटमेंट्स आपण स्वतःला केलेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टींच्या किती आपण पूर्तता करू शकतो या गोष्टी आपण घेऊ. मात्र सध्या आपला टॉपिक चालला होता की देशप्रेम. बरं, हे सगळं का घेतोय हे एकदा पुन्हा मी नमूद करतो आणि मग आपण पुढे जाऊ. लक्षात घ्या, आपलं काय ठरलेलं आहे की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि माझ्या देशावर माझे प्रेम आहे, अशा प्रकारची जी प्रतिज्ञा आहे, हे या प्रतिज्ञेचा 100% अर्थ हा मुलांना समजला पाहिजे. नुसतं समजलाच पाहिजे असं नाही, त्यांच्या ब्लडच्या पेशींमध्ये याचा अर्थ भिनला पाहिजे, असं आपलं डिसिजन झाला होता. मग त्या अंतर्गत आपण हे ठरवलं होतं की बाबा आपणच एकतर टीचिंग मेथडॉलॉजी टाईप, किंवा एखादा पॉइंट ज्यावेळेस आपण एक्सप्लेन करतो तर त्याला कोणत्या पद्धतीनं हाताळलं पाहिजे त्याचा एक नमुना म्हणून आपण हे देशप्रेम किंवा कंट्री या विषयावर भाष्य करायचं ठरवलं होतं. तर याच्यामध्ये बरचसं भाष्य मी केलेलं आहे. ऑल द सेशन्स आर ऑलरेडी रेकॉर्डेड. तर आज आपल्यापैकी कोणीतरी या विषयावर आपल्याला जे वाटतं त्या पद्धतीनं भाष्य करावं असं आपलं ठरलं होतं. तर मला तसा मेसेज कोणी केलाच नाही. असं असून देखील जो कोणी या विषयावर, मग आजचा अख्खाच्या अख्खा टाइम एक व्यक्ती घेऊ शकतो, किंवा हा टाइम मे बी डिवाइडेड इंटू 2 or 3 पर्सन. चला, कौन आएगा? ऑल आर वेलकम. तुमच्याकडं समोर येण्याची परिस्थिती नसेल तर तुम्ही आजच्या दिवस आपण अलाउ करू. उद्यापासून मग त्याप्रमाणे तुमच्या घरातील सिटिंग अरेंजमेंट करा. एक कॉर्नर ठेवा आणि इट इज मॅटर ऑफ हार्डली 5 to 10 minutes. जास्त आपल्याला बोलायचं पण नाही. मात्र तुमच्या तुमच्या संकल्पना तुमच्या नोटबुक असेल काय असेल त्याप्रमाणे त्याच्यावर लिहून देखील. आता मी पण इथं काहीच लिहित नाही, कारण बोलण्यासाठी लिहिण्याची सहसा गरज पडत नाही. आता मी जर बोलतो तर 15 मिनिट असेच संपतील, मला माहिती आहे. मी बोलायला लागलो तर 15 मिनिट पुरतच नाही गप्पा. आणि असं काय नाही किंवा मुद्देच कव्हर व्हावेत, गप्पांच्या अंतर्गत गप्पा मार्फत आपण गेलं तरी चालतंय. असं काय आपण कोणाला शिकवत नाही आहोत. चला, कोण घेत आहे आजचा टॉपिक? देशप्रेम या विषयाशी निगडीत कुणी बोला. प्रत्येक जणांचं बोलणं हे सर्वांकडून वेलकम केलं जाईल. प्रत्येक जण बोलू शकतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपलं बोलणं हाच आपला धर्म आहे. सगळ्यांना बोलता येतं, याच्यामध्ये काहीच दुमत नाहीये. मात्र आपण या ठिकाणी बोलायला सुरुवात केली तर बरं होईल. चला, कोण उचलणार विडा? चला लवकर. किती किती वेळ? कोणी पण बोला. कमॉन, बोला 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 बोला. देशप्रेम. कोण बोलतंय? येस सर, गायकवाड सर प्लीज कंटिन्यू. चला, येस सर बोला.
माझ्या देशावर प्रेम आहे म्हणजे नेमकं काय, आपण कोणावर प्रेम करायला पाहिजे, कसं प्रेम करायला पाहिजे, जात धर्म वंश हे बाजूला ठेवून जर आपण सर्व समाज एकत्र राहिलो तर देशावर प्रेम खरं राहील. नेमकं देशावर प्रेम करायचं म्हणजे भूमिपुत्रावर प्रेम करायचं का कशावर प्रेम करायचं? असं प्रेम म्हणजे प्रत्येक नैसर्गिक घटकावर आपण प्रेम केलं पाहिजे. हॅलो सर, आवाज येतोय? हा बरोबर बरोबर, करेक्ट आहे सर, आम्ही ऐकतोय. हं. बरोबर आहे, म्हणजे काय देश म्हणजे काय ही संकल्पना आपल्याला क्लिअर पाहिजे. बरोबर, हा हा हा. कंटिन्यू सर, कंटिन्यू करा. मग आपलं वर जात भेद, वर्ण भेद, हे जे भेद आहेत, हे भेद विसरून आपण एकजुटीने जर राहिलं, सगळं जात धर्म बाजूला सोडून, तर आपण देशावर खरं प्रेम करू शकतो. म्हणजे एकामागे असणारे द्वेष, हे द्वेष आपल्या आपल्यात नसले पाहिजेत. एका जुटीने एका लिंगभेद, धर्मभेद हे बाजूला ठेवून सर्व जर आपण एकत्र राहिलो तर खरं देशभक्ती किंवा देशप्रेम असू शकतं. नुसतं वरवर बोलून चालत नाही, तर ते कृतीमध्ये आणायला पाहिजे, प्रॅक्टिकली मध्ये आणायला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर सर. देश हा समजला पाहिजे आणि फक्त देश प्रेम हे बोलून चालत नाही, तर आपल्या कृतीमध्ये आलं पाहिजे. मग आपल्या गावामध्ये वावरत असताना असेल, आपल्या सवंगड्यांमध्ये वावरत असताना असेल, आपल्या स्कूलमध्ये वावरत असताना असेल, आपल्या क्लासरूम मध्ये वावरत असताना असेल, तर ज्या ज्या देशासाठीच्या गोष्टी आहेत, देशाची जी मालमत्ता आहे, देशाची जी साधन संपत्ती आहे, म्हणजे साधन संपत्ती म्हणजे काय हे पुन्हा एकदा विश्लेषणाचा मुद्दा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी विस्तृतपणे समजल्यास या सगळ्या साधन संपत्तीवर, देशाच्या प्रत्येक गोष्टीवर, देशाच्या हवेवर, देशाच्या कणाकणांवर, बरोबर आहे, आपलं प्रेम असलं पाहिजे. तरच आपण म्हणू शकतो की माझं माझ्या देशावर प्रेम आहे. या सगळ्या गोष्टींशी आपण सलोख्यानं राहिलं पाहिजे. बरोबर आहे सर. आणखीन काय मुद्दे ऍड करता येतील तुम्हाला? म्हणजे पर्यावरणाच्या प्रत्येक घटकावर म्हणजे पशु पक्षी प्राणी मानव ह्या गोष्टी आपण जपल्या पाहिजेत, याच्यावर आपण प्रेम करायला पाहिजे. कारण निसर्गातील प्रत्येक गोष्ट ही अनमोल आहे, प्रत्येक गोष्ट जीवावर अवलंबून आहे. त्यामुळं मग सगळ्या गोष्टी जर आपण नैसर्गिक गोष्टी जपल्या तर देश चांगला राहील. निगडीत आहे. आपण आपल्या प्रत्येक देशातील घटकाशी प्रेम करायला पाहिजे, जपलं पाहिजे, संवर्धन प्रॅक्टिकल करायला पाहिजे. उदाहरण काय सांगता येईल सर याच्याविषयी? बरोबर आहे, एकदम करेक्ट बोलताय सर आपण. मी मुद्दाम मुद्दाम मधून मधून तुम्हाला बुस्टिंगचा प्रयत्न करतोय. तर आय एम रिअली सॉरी, बट मला वाटतंय की मी मधून मधून बोलावं. तर याच्याविषयी आणखी प्रॅक्टिकल उदाहरण काय देता येईल का सर आपल्याला? हा सर, की देशप्रेम. आपण जसं अं, पाणी तुम्ही असतं एक का नळाला सांगा, पाणी जर तुम्ही एक सोडलं. सांगा, तुम्ही एक सांगा, मी सांगतो, किंवा मग आणखीन कोणाला आठवलं तर कोणतरी सांगेल. चला, हा हा सर बोला. फॉर एक्झाम्पल जर पाणी नळाला सुटलं तर आपण पाणी झालं बंद करून ठेवत नाहीत, ते पाणी असं सोडून देतो. म्हणजे असं नैसर्गिक घटकाची आपण काळजी घेत नाहीत, ती संपणारी गोष्ट आहे. ही जर घेतली छोट्या छोट्या गोष्टीने तर देशाची बरीच बचत होऊ शकते किंवा देशप्रेम याच्यातून दिसू शकतं आपल्याला, इतराची काळजी घेतल्यासारखं वाटतं. एकदम करेक्ट सर. आणखीन कोणाकडे काय आहे याला समर्पण करणार, याच्याशी समर्पक असं उदाहरण आणखीन कोणाकडे काय आहे का? आहे कोणाकडे का मी बोलू? कारण आपला विनाकारण ते सेकंड स्पेस लागले. बोला सर, मी तुम्ही बोला बोलू? आता. बोला सर. येस सर, थँक्यू सर. थँक्यू गायकवाड सर. बरोबर सांगितलं तुम्ही, सर्व गोष्टी एकदम एकदम ऍक्युरेट सांगितल्या. आज मी पिंपरी ते काळेवाडी, पिंपरीमधून काळेवाडीकडे येताना नदीचा पूल आहे, ब्रिज आहे, नदीचं नाव आहे पवना रिव्हर. ज्याविषयी मी आज पवना रिव्हरच्या शेजारी एक गार्डन आहे, त्या गार्डनचा फोटो देखील तुम्हाला, सॉरी, गार्डनचा व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे. मी बघितलं, एक नदी अतिशय स्वच्छ असू शकते का, अशी संकल्पना तरी आपण करू शकतो का? आणि या विषयावर आपण स्कूलमध्ये एसे कॉम्पिटिशन्स घ्यावेत असं माझं म्हणणं आहे. मग वक्तृत्व स्पर्धा देखील घेता येतील. मी सर त्या नदीमध्ये बघितलं, एवढा प्रचंड प्रमाणात कचरा, आणि मला एक जाणीव झाली की ही नदी एकदम स्वच्छ नदी होऊ शकते का?
करणं पॉसिबल आहे का? लोकांना तेवढं जागृत करणं शक्य आहे का? लोकांना तेवढं सुसंस्कृत करणं शक्य आहे का? आणि ज्या दिवशी ही नदी एकदम स्वच्छ होईल, नदीमध्ये कसल्याही प्रकारचा कचरा पडणार नाही. आता याला काय करावं लागेल? सर्वसामान्य जनांना आपल्याला जाणीव करून देणं आवश्यक आहे आणि जाणीव करून देण्याचं सर्वात महत्वाचं केंद्र, सांस्कृतिक केंद्र हे माझ्या मते शाळेशिवाय दुसरं कोणतंही चांगलं असू शकत नाही. बेसिक आहे. इथून लोक मोठी होतात आणि या ठिकाणी लोक मुलांच्या विचारात जर काही गोष्टी भिनवल्या आपण देशप्रेमाविषयी, तर त्याचा फायदा नक्कीच आपल्या देशाला होऊ शकतो. तात्पर्य, घरातील जो माठ असतो पाणी पिण्याचा, आपण त्याच्यामध्ये झुरळ पकडून झुरळ टाकतो का? अर्थात नाही. मग ही जी नदी आहे, जिला आपण गंगा माता म्हणून पूजा करतो, नुसतीच पूजा, नुसतंच वरवरचं प्रेम काय कामाचं आहे? नद्यांना आपण गंगा माता म्हणतो. आणि जर माता म्हणतोय आपण, कॉमन सेन्सची गोष्ट आहे. मातेच्या मुखामध्ये आपण कचरा टाकणं कितपत योग्य आहे? मी खरं सांगतो, आजचं मी प्रॅक्टिकल आजचं जे मला वाटलं ते मी या ठिकाणी शेअर करण्याचा प्रयत्न करतोय सर. त्या नदीमध्ये पाणी कमी झालं होतं आणि जे काही झाडं झुडपं आणि जे काही गंदगी होती, मी तुम्हाला त्याचा फोटो उद्या शेअर करेल आपल्या ग्रुपवर. खूप वाईट वाटलं. आणि हा जर प्रकल्प हाती घेतला आणि शासनानं या पद्धतीनं समजा एक विशिष्ट एरिया आहे, त्या एरियामधील लोकांना अगोदर लिटरेट केलं. लिटरेट म्हणजे काय त्याला म्हणतो आपण? साक्षर केलं. साक्षर त्यांना त्याच्याविषयी ज्ञान सांगितलं. मग याला वेगवेगळे मग काही एनजीओज असतील, एनजीओच्या मदतीनं म्हणा किंवा काही समाजातील असे काही घटक असतात किंवा या प्रकल्पासाठी आम्हाला काहीतरी देणगी पाहिजे, देणगीदार लोक असतील, तर हे जर मनावर घेतलं तर सरकारला शक्य आहे. किंवा स्कूलमध्ये अशा प्रकारचं प्रबोधन समजा मुलांना केलं असेंब्लीच्या मार्फत, असेंब्लीच्या ठिकाणी किंवा पालक मीटिंगमध्ये पालकांना असं आपण, कारण का हे जे गावाकडचे लोक हेच शहरामध्ये येतात ना, शहर तर आपोआपच लोकांना फायदा नाही करत ना. तात्पर्य, मग गावाकडचे स्कूल्स असतील, शहरातल्या स्कूल्स असतील, कोणत्याही स्कूल्स असतील, ह्या स्कूल्सनं काय केलं पाहिजे? म्हणजे स्वच्छता, थोडक्यात देश. म्हणजे जर माझं आहे तर मला हा देश स्वच्छ पाहिजे. जसं माझं घर आहे तसंच माझा नो जसं आता येते यासाठी आपल्याला वेगवेगळ्या देशांचे एक्झाम्पल्स घेता येतील. जपानचे बघा, जपान असेल, स्वित्झर्लंड असेल, काय कमालीची स्वच्छता आहे त्या देशांमध्ये. तर त्या प्रकारची स्वच्छता बघा, आपण काय करतो, आपण वेगवेगळे प्रकल्प करायचे असल्यास आपण काही प्रकल्पांना भेट देतो. त्यांनी कसं केलं, यांनी कसं केलं, यांनी कसं केलं. तर प्रेम जर म्हटलं तर त्याच्यामधला पहिला घटक आहे स्वच्छता. आता माझं जर माझ्यावर प्रेम आहे तर मी दररोज अंघोळ करतो का नाही? दररोज ब्रश करतो का नाही? याचा अर्थ मी मला स्वच्छ ठेवतोय कारण माझं माझ्यावर प्रेम आहे. तर माझं माझ्या देशावर प्रेम असेल, जसं मी मला माझ्यावर प्रेम करतो तसं मी जर माझ्या देशावर प्रेम नक्कीच करत असेल, तर मग माझा देश देखील मी स्वच्छ ठेवला पाहिजे. चॉकलेट खाऊन रॅपर कुठेही टाकलं पाहिजे का? हे आपण बघितलंच आहे. स्कूलमध्ये घेतलंच आपण. मग आता तुम्ही आपण ज्या पद्धतीनं मेंटेन करता त्याबद्दल सर्वांना माझा साष्टांग दंडवत प्रणाम आहे. कारण आपण खूप सगळेजण टीचर्स, नॉन टीचिंग स्टाफ, विद्यार्थी, पालक सगळेजण खूप चांगली मेहनत घेत आहे. आणि यातून मग स्वच्छ राहण्याचा एक रोग लावला पाहिजे आपण आपल्या मुलांना. आणि मग ते नक्कीच उद्या नदीमध्ये कचरा टाकणार नाही, रस्त्यावर कचरा फेकणार नाही. आणि आता बोलतोय मी नदीविषयी. नदी स्वच्छ करता येऊ शकते. स्वच्छतेचं प्रतीक प्रेम असू शकतं. प्रेम हे स्वच्छतेचं प्रतीक असू शकतं किंवा प्रेमाचं प्रतीक स्वच्छता असू शकते, वाईस वर्सा. सो हे त्यातलं एक्झाम्पल आहे. तात्पर्य, आपण आपल्या देशावर प्रेम केलं पाहिजे. याच्याशी निगडीत अशा असंख्य गोष्टी आहेत. जसं आपण गायकवाड सरांनी काही मुद्दे घेतले, त्याच्या सपोर्ट म्हणून मी हा मुद्दा घेतला. मला असं वाटतं उद्या परवा आणखीन कोणीतरी दुसरा मुद्दा एकदम विशेष रूपानं, मी म्हणतो 10, 5, 15 मुद्दे घेण्यापेक्षा एखादा मुद्दा 10-5 सांगून त्यातला एखादा मुद्दा जर प्रॉपर विश्लेषण केलं त्याचं, तर आपल्याला सगळ्यालाच फायदा होईल. आणि आपल्याला सगळ्यांना देशप्रेम किंवा देश, स्वच्छता या गोष्टींवर बोलता येईल. या गोष्टींवर आपण आपला विचार पक्का जर केला, तर याच पद्धतीचे विचार आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येतील आणि त्यांना या सगळ्या गोष्टींचं ज्ञान मिळेल. अर्थातच देशप्रेम वाढेल व आपल्या मुलांना
प्रतिज्ञा आपण दररोज जी शपथ घेतो त्याचा खऱ्या अर्थानं मिनिंग समजून घेण्यामध्ये खूप मोठा आधार होईल, सपोर्ट मिळेल सगळ्यांना. सो मला असं वाटतं गायकवाड सर आपले खूप खूप धन्यवाद. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही आजचं सेशन्स मध्ये स्वतःचं योगदान दिलं. परवा मला असं वाटतं आपल्यापैकी कोणतरी 1 किंवा 2 लोकांनी हे स्टेज कव्हरेज करावं. ऑल राईट. सो आपण बोलतोय देशप्रेम या विषयावर. अर्थात मला असं वाटतं हा वीक एवढा आपण देशावरच बोलू, बिकॉज वी वॉन्ट टू हॅव परफेक्ट मीनिंग ऑफ द प्लेज. तो आपलं टार्गेट, ते आपलं टार्गेट आहे. नेक्स्ट वीक मध्ये आपण थोडंसं विषयांतर करू. त्या ठिकाणी आपण टीचिंग मेथडॉलॉजी बद्दल थोडंसं आणखीन थोडंसं विचार मंथन करूयात. अँड अगेन वी विल गो अहेड विथ द country and the meaning of the pledge. All right. बरोबर आहे सर? कोणतरी यस बोला कमीत कमी. येस सर, येस सर. ओके. परवा आणखीन कोणाला तरी नवीन वक्त्याची आपण अपेक्षा करू. व्हेरी गुड. सगळेजण बोलू शकतात, मात्र काय बोलायचं नोट्स वगैरे काढा, काय अडचण नाही. नोट्सला पॉइंटला धरून बोला. ऑल राईट. सो थँक्यू व्हेरी मच. आपल्या सगळ्यांच्या देशप्रेमाला पुन्हा एकदा मी सल्यूट करतो आणि या ठिकाणी आपल्या सर्वांच्या परवानगीनं थांबण्यासाठी परवानगी मागतो. शॅल वी हॅव पॉज? ओके सर. येस. सर्वांना माझा सादर प्रणाम.